गुड मॉर्निंग गाईस, तुमचं स्वागत आहे एक नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा. बऱ्याच जणांनी मला लास्ट इंस्टाग्रामवरती विचारलेलं होतं की तुम्ही मुंबई सोडली आहेत का वगैरे वगैरे, पण नाही मित्रांनो, मी मुंबई वगैरे काहीच सोडलेली नाही आहे. आपण बॅक गावाला गेलेलो. गावचा आपण कोकण ट्रिपचा प्रतिसाद सगळ्यांनी खूप सुंदर दिलेला आहे आणि आपण पाहू शकतो की खूप सारे व्हिडिओसुद्धा मी पोस्ट केलेले आहेत कोकण ट्रिपसाठी. तर आता आपण ती कोकण ट्रिप एंड केलेली आहे आणि बॅक इन मुंबई आलेलो आहोत. तर आपण आता आपल्या ऑडियन्ससाठी एक नवीन विषय घेऊन आलो, तो म्हणजे एक दिवस एक विषय. याचा अर्थ असा असणार आहे की एका दिवशी आपण वन डे स्पॉट्सच्या ज्या काही जागा असणार आहेत आपण त्या कव्हर करणार आहोत. तर आज मी तुम्हाला एक अशा ठिकाणी घेऊन जाणार आहोत जी जागा मुंबईमध्येच आहे, पण ती कोणाला माहीतच नसणार. आय स्वेअर मी कुणी कधी बघितलेलीच नाही. ही अशी जागा आपल्या मुंबईमध्ये एक्झिस्ट करते हे पण कोणाला आयडिया नसणार आहे. तर स्टे ट्यून फॉर द होल व्हिडिओ आणि तुम्हाला ती जागा बघण्यासाठी भेटणार आहे. आणि ती खूप एक हिस्टॉरिक प्लेस आहे. तर तुम्ही गेस पण करायचं आहे की बेसिकली कोणती जागा आहे आणि कुठे आपण जाणार आहोत. तर मग अशा प्रकारे मित्रांनो आपण निघालेलो आहे. मस्तपैकी नाश्ता करून संडेचा दिवस आहे आज, आणि हा संडेचा दिवस आपल्याला फुल फुट करायचा आहे. त्यामुळे आपण आता निघालेलो आहेत आपल्या डेस्टिनेशनकडे. वेट करत राहा, पाहत राहा की आपण नेमकं कुठे जातो. दिस इज गोइंग टू बी व्हेरी इंटरेस्टिंग. खूप इंटरेस्टिंग असा विषय होणार आहे. अजून तुम्हीही पहिल्यांदा पाहणार आहे ही गोष्ट. ट्रिप एकदम इको फ्रेंडली बनवण्यासाठी आपण आता आपल्या BST बसचा वापर करणार आहोत. तर आणि आपण त्या BSTचा आस्वाद घेऊनच आपल्याला त्या ठिकाणी जायचं, बिकॉज इट गोइंग टू बी व्हेरी एफिशियंट. आणि ही प्लेस आपल्या एकदम घराच्या जवळ आहे. सो मित्रांनो, आता आपण जस्ट उतरलेलो आहे आपल्या बसच्या प्रवासानंतर, आणि एका मिनटावरतीच आपल्याला जो डेस्टिनेशन पाहायचा आहे तो एका मिनटात त्या डेस्टिनेशनला आपण पोहोचणार आहोत. तर मग हा प्रवास इतका सुंदर होता ना. BSTची एक खासियत आहे, मात्र सगळ्यांना माहिती असेल की आज आपण लहानाचे एवढे मोठे झालो, पण त्याला BSTचा अजून पण भाडा आहे तोच आहे, 5 रुपये. मॅक्स टू मॅक्स 10 रुपये कुठे जातो. हॅट्स ऑफ टू BST, द लोकल ट्रान्सपोर्ट ऑफ मुंबई. त्यांचे ते आहात म्हणून एकदम इझी ट्रॅव्हल झालेलं आमच्यासाठी. की वी हॅव रीच्ड आवर डेस्टिनेशन. ज्यांनी कुणी अजूनही ओळखलं नसेल त्यांनी आता पण ओळखू शकते ही जागा कोणती आहे. बिकॉज जे इथे आजूबाजूला राहतात, जे मुंबईमध्ये राहतात, त्यांना कदाचित ही जागा माहिती असेल. सो आय गेस आता ह्या ठिकाणावरती आपल्याला काहीतरी पेमेंट करायला लागणार आहे एंट्रीसाठी. मित्रांनो, इथे एंट्री करता करता तुम्हाला एक बुकिंग ऑफिस दिसेल. त्या बुकिंग ऑफिसमध्ये ऑनलाईन पेमेंट ॲक्सेप्टेबल्स आहेत, बिकॉज दिस पेमेंट इज डायरेक्टली गिवन टू दी मोठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट. त्यांना देतात आणि सिम्पली तो पेमेंट केल्यानंतर तुम्हाला आतमध्ये सोडण्याची परवानगी भेटते. त्याशिवाय ते अँड द पेमेंट इज ओनली ऑफ 20 रुपीज. 20 रुपयाचं पेमेंट करूनच तुम्हाला आतमध्ये यायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही ही जागा पाहाल ना, खूप सुंदर जागा आहे, एक हिस्टॉरिक प्लेस आहे, पण इतकी सुंदर मेंटेन केली आहे ना. तुम्ही आजूबाजूला पूर्ण पाहाल सर हिरवंगार, आणि एवढा चकित व्हाल ना की ही जागा एक मुंबईच्या हार्टमध्ये आहे. अँड दॅट इज इन अंधेरी इटसेल्फ. ठिकाणावरून आपण आलेलो आहोत आणि आता ह्या ठिकाणी थोडं चालत आल्यानंतर तुम्हाला इकडची ब्युटी पाहायला भेटणार. अँड सी दिस ब्युटी. कधी इमॅजिन तरी केलेलं होतात का तुम्ही अंधेरीमध्ये सुद्धा असे केव्स प्रेझेंट आहेत. इट्स लिटरली द केव्स. तुम्ही पाहू शकता दिस केव्स. ह्याच्यामध्ये हे कोंडिविटा केव्स म्हणून यांना बोललं गेलेलं आहे. आणि दिस केव्स आर फ्रॉम 2nd to the 6th of century. क्युअरली लिहिलेलं आहे. फ्रॉम द आर्किओलॉजिस्ट डिपार्टमेंट ऑफ इंडिया. सच अ ब्युटी पीस यू कॅन सी विदिन दी हार्ट ऑफ मुंबई. आपण ह्याच्या आतमध्ये सुद्धा जायचा प्रयत्न करणार आहोत. काय आहे एक्झॅक्टली, कसे बनवलेले आहेत, सगळं पाहून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत आपण. ही जागा इतकी सुंदर आहे ना की ह्याच्यामध्ये कोणीच नाही आहे बघा अवेलेबल. तुम्हाला दिसू शकता माझ्यासोबत अजून 1-2 माणसं आहेत, पण ही पूर्ण जागा विरान आहे. म्हणजे ही लोकली कोणाला ही जागा माहितीच नाही आहे. मोस्टली लोक जातात बोरिवलीच्या केव्समध्ये, मग कुठेतरी लोणावल्याच्या केव्समध्ये जातात. पण तुम्ही पाहू शकता इथे अंधेरीमध्ये इटसेल्फ हे एवढे सुंदर केव्स आहेत. पण आता खूप क्लोज आलेलो आहेत केव्सच्या आतमध्ये. आणि हे आतमधचा व्ह्यू आहे, एकदम समोरासमोरचा व्ह्यू आहे.
पाहून घेता कसे 4 पिलर्सवरती हे स्टँड आउट केलेलं आहे. आपण आतमध्ये सुद्धा जाऊ याच्यात. काय बेसिक फंडा आहे याचा हा. पण मी पण किती वर्षानंतर या ठिकाणाला आलेलो आहे. ही बघा कशी एंट्रन्स आहे यामध्ये. वाव, इट्स ॲक्च्युली क्राफ्टेड, कल्चर्ड पूर्ण सिनारिओ आहे. काही बरीचशी गुफासुद्धा दिसते याच्यामध्ये, त्याच्याने लॉक केलेलं आहे पडू नये म्हणून. आणि याच्या आतमध्ये पाणी आहे पूर्ण. सी दिस केव्स आहे यार. लिटरली आर्किओलॉजिस्ट या फिर हे खूप सायंटिफिक रिझन असेल याच्या पाठी हे केव्स बनवण्यासाठी. विद इन दी हार्ट ऑफ डेरी खूप सारे प्लेसेस आहेत. आता आतमध्ये ह्याच्या आतमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता खूप मोठी स्पेस आहे यार. इकोनेस आहे संपूर्ण आणि मेंटेन्ड सुद्धा आहे ती खूप सुंदर. ब्युटी ऑफ ट्रेनची गोष्ट भेटलेली आहे. आमच्याच ओळखीचे फारुख भाई आम्हाला इथे येताना दिसतात, तुम्ही पाहू शकता. व्हेरी अनएक्सपेक्टेड त्यांनी एंट्री मारलेली आहे इकडे. फुल त्यांच्या पोरांसोबत इथे येऊन ते सुद्धा इकडचा आनंद घेत आहेत. मॅक्सिमम स्पॉट्स इन लोगों ने इधर कवर किया आहे. तुम्ही सांगता हे नेहमीच आहे यांचं इकडे येण्याचं. ही केव्स बघा, ही केव्स इतकी आतमध्ये आणि इतकी मोठी आहे ना भाई. जस्ट इमॅजिन यार, एक असं वेगळ्या जगात आल्यासारखं वाटतंय यार. पाठी पुढे पूर्ण केव्सनी भरलेला विषय आहे. हे तुम्ही जर डोळ्यांनी पाहाल ना तुमच्यासाठी इट्स अमेझिंग यार, अमेझिंग. तुम्ही जस्ट इमॅजिन करा यार, एक इन दी हार्ट ऑफ मुंबई, इन दी हार्ट ऑफ अंधेरी ही जागा स्पेशियस, इतकी पुरातन काळाची जागा आहे. काही गोष्टी इथे टोन आउट झालेल्या आहेत, बट आय गेस इथे मेंटेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे गव्हर्नमेंटनी. फुल एक राऊंड ट्रिप सीरीज. वाव, अंधारानं इकडे जायचं की नाही जायचं हाच विचार आहे. माईट बी याच्यामध्ये काहीही असू शकतं. काही दिवसांच प्राणी तर नसणार, पण माईट बी साप वगैरे असं काही असू शकतं. पण किती अंधार आहे यार याच्यामध्ये. बापरे, सॉलिड विषय आहे यार, सॉलिड. तुम्ही नक्कीच येऊन इथे ट्राय केला पाहिजे. हे केव्ज आहेत यार, आणि हे केव्स खूप रेअरली बघायला भेटतात. तुम्हाला खूप सारे पैसे देऊन इथे बघायला, पण आज फक्त 20 रुपयात तुम्ही हे पाहू शकता. इथे हे केव्स तुम्हाला बघायला भेटत आहेत संपूर्ण. आणि हे बुद्धिस्ट काळाचे केव्ज आहेत. जसं मी तिथे वाचलं, हे बुद्धिस्ट काळाचे केव्ज आहेत. अँड इट इज व्हेरी रेअर टू सी ऑल दिस स्कल्पचर्स इन दिस सेंच्युरी. इकडे कसं काय येतात किंवा कसं काय आपण इथे येऊ शकतो हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर इट्स अ व्हेरी सिम्पल वे टू कम ओव्हर हिअर. इथे आपण फक्त आणि फक्त एक BSTच्या सहारे आपण आलो, तुम्ही पाहिलंच असेल. तर त्याचं अंधेरी स्टेशनवरून तुम्ही महाकाली केव्जला येणारी कोणतीही बस पकडू शकता आणि ती बस तुम्हाला इथे येऊन डायरेक्टली केव्सच्या समोरच सोडणार आहे. आणि त्या केव्सच्या समोर बसस्टॉपवरती उतरल्यानंतर 1 मिनिटावरती एंट्री आहे या केव्समध्ये. आणि त्यानंतर तुम्ही या सुंदर केव्सचा नजारा घेऊ शकता. आणि आय वुड रिकमेंड यू टू कम ओव्हर हिअर बिकॉज दिस इज वन ऑफ द ब्युटिफुल केव्ह आय हॅव एव्हर सीन. एकदम जवळच आहे ही केव्ज आणि तुम्हाला यायची पक्का गरज आहे. पाहू शकता ही अशा प्रकारचे 4 ठिकाण आहेत. त्याच्यामध्ये 4 वेगवेगळे केव्ज आहेत या प्लेसेसमध्ये. ही एक केव्ज आहे, ह्याच्या अगोदर आपण एक गेलो ती एक होती, आणि ह्याच्या बाजूला अजून 2-3 केव्ज आहेत. बाहेरही तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे त्या लोकांनी सुंदर असं एकदम जवळ असं छान असं मशीन करून ठेवले सोसायटीने पूर्ण प्रॉपर. लोक येतात इथे पूर्ण जुन्या काळातली, त्यांना हे बघण्यासाठी फार आवडतं. नेपाळचे आहे हुआ प्राणी आहे हा ॲक्च्युली नेपाळचा माणूस आहे. वन ऑफ अ फ्रेंड नेपाली में बात करके दिखाए. लोगों को नेपाली में जानना है. बोल कैसा लग रहा है यहाँ पर आके? बहुत अच्छा लग रहा है. नेपाली में बात कर रहा भाई. अरे हंसता क्या है. धमाल. ज़ारा आपको कैसा लग रहा है यहाँ पर आके? अच्छा लग रहा है? नहीं, शी शाय और थोड़ी सी शाय है, पर उसको भी बहुत सही लग रहा है यहाँ पर आके. पर जबरदस्त केव्स है ये, मैं कसम से पहली टाइम इतना देखा है यार. मैं क्या बोलता इधर ही पिकनिक मनाने आना पड़ेगा लगता है. ज़्यादा लंबा जाने की गरज ही नहीं अपनी. सो मित्रांनो, आपण इकडच्या लोकांना विचारलेलं आहे की हा विषय नेमका काय आहे आणि कुठे कसं काय हे निर्माण झालेलं आहे वगैरे वगैरे. तो मी बऱ्याचशा लोकांना विचारल्यानंतर मला हे कळून आलेलं आहे की हे जे केव्ज आहेत ना ते बसाल्ट रॉक म्हणून असतो, एक रॉक, हार्ड रॉक, त्याच्यातून हा बनलेला हा केव्ज आहे.
आणि त्याच्यामध्ये हे केव्ज एक कार्विंग करून बनवलेलं आहे बुद्धिस्टच्या काळी, विच इज इन टू द 6th century अँड दी 4th century, दॅट इज इन द BC. सो जस्ट इमॅजिन की हा एवढ्या पुरातन काळाचा जो केव्ज आहे तो कसं काय मेंटेन करून ठेवला आहे यार या लोकांनी. आणि ह्याची खबर बेसिकली कोणालाच नाही माहिती आहे आपल्या इथे. म्हणजे मी इतक्या जवळ असून पण मला इतके दिवस माहिती नव्हतं, पण आज बऱ्याच दिवसानंतर मी विचार केला की बाय आपल्याला जायला पाहिजे, आपल्या घराच्या बाजूला आहे, थोडंसं जवळ आहे, मग आपण जायला लागतो. आणि बेसिकली हा एक बुद्धिस्ट पिलग्रिमेज वॉट एरिया आहे, केव्ज आहे, हे बुद्धांच्या काळापासून आलेले आहे. त्यामुळे इथे बुद्धिस्ट लोक येऊन इथे नतमस्तक होऊन ती लोक ह्याचे केव्जची त्यांनी मेंटेन करायची सुरुवात केलेली. आणि आता हे केव्ज आहेत महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या अंडर, ज्या ठिकाणी ते स्वतः त्याचं मेंटेनन्स करतात. बिकॉज जी एंट्री तिकीट्स आपल्याकडनं घेतात त्याची फीज असते ती पूर्ण मेंटेनन्सला जाते. आणि इथे टोटली तुम्ही पाहू शकता की 4 केव्ज आहेत इथे वेगवेगळे अवेलेबल एकाच लाईनीमध्ये. आता आपण जिथे उभे आहोत ही फ्रंट साईड आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे ही केव्जचे डोर्स वगैरे आहेत. असे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे डोर्स तुम्हाला बघायला भेटतात. केव्जला आपण आलेलो त्याच ठिकाणी दुसरा सेक्शन आहे, हे हा मला वाटतं 3रा किंवा 4था सेक्शन आहे. नाही सॉरी, हा 3रा सेक्शन आहे आणि 4था सेक्शन जो आहे याच्या बॅक साईडला आहे. आपण पाहू शकता हे पिलर्स बघा किती सुंदर बनवलेले आहेत कार्विंग सेक्शननी. हे ॲक्च्युली ओरिजिनल पिलर्स मला हे दिसत आहेत जे टायमानुसार नंतर ते पूर्ण खराब झालेले आहेत. आय गेस हे पूर्ण डिमॉलिश व्हायला आलेले आहेत. आणि हे मला वाटतं सपोर्टिंग रोलसाठी या लोकांनी नवीन काहीतरी पिल्लर्स मला वाटतं गव्हर्नमेंटनी बांधलेले गेलेले असते जस्ट फॉर अन सपोर्ट तुम्ही एंट्री करू शकता. हे या पायऱ्या आहेत, ह्या पायऱ्यापासून आपण एंट्री करणार आहोत या दुसऱ्या सेक्शनमध्ये. इथे सुद्धा त्याच प्रकाराच्या बघा हे सगळे पिल्लर्स. जस्ट इमॅजिन हे रॉक किती पुराणा रॉक असेल यार हा ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर हे मला वाटतं हे स्तूप वगैरे असं काहीतरी म्हणतात या सगळ्या गोष्टींना. आता ह्या 4 पिल्लरवरती हा पूर्ण केव्ह जो आहे हा सांभाळला गेलेला आहे. जस्ट इमॅजिन यार प्रत्येक केव्जमध्ये खूप सारे असे प्रकाराचे डोर्स बनलेले आहेत. तर आय स्वेअर आय डोंट नो इथे बुद्धिस्ट काळी कुठल्या प्रमाणाने बुद्धासुद्धा येऊन गेलेले असतील किंवा त्यांचे प्रेयर्स वगैरे इकडे झालेले असतील. सो वी आर टोटली अनअवेअर ऑफ दिस सिच्युएशन काय आहे हे नेमकं. पण जे काही आहे ना ते फार सुंदर आहे यार. इथे आल्यानंतर एक वेगळाच प्रसन्न आहे मनाला. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे डोर्स असे आहेत. इथे 1, 2, 3, 4 टोटल ह्या ठिकाणी 8 डोर्स आपण पाहू शकतात. आता हे मिड सेक्शन आहे, आपण ह्याच्यावरती जाणार नाही बिकॉज आपण पायात चप्पल वगैरे घातलेले आहे. सो लेट्स नॉट गो बियॉन्ड दिस. पण तुम्ही पाहू शकता इथून वरून कुठून तरी पाणी पडतं आहे. हे बघा हे इथून वरून पाणी पडतं आहे. तर आय गेस ह्याच्यामधनं पाणी पडते म्हणजे हे पूर्ण हे रॉक वेमधनं पाणी पडते म्हणजे इथे कुठेतरी क्रॅक डेव्हलप झालेला आहे. आय गेस हे सगळं खूप नवीन आहे हे सगळं पाहण्यासाठी यार आपल्यासाठी. आणि हे अजून एक आतमध्ये आहे तिथून आपण एंटर केलं आहे. तिथे मध्ये एक हे असं प्रकाराचं एक 4th चौतारा बनवलेला आहे. आणि त्यानंतर हे आतमध्ये अजून एक असा विषय आहे काहीतरी एक रूमसारखं. हे बेसिक रूम काय आहे, खूप अंधार आहे याच्या आतमध्ये यार. जायला पण मला भीती वाटते बिकॉज साप वगैरे काही असू शकते इथे. पण आपण रिस्क नाही घेत आहे, आपण बाहेरूनच काही ती मजा करूया पाहिजे. लांबून पण खूप सुंदर आहे. आपण पाहू शकता हे बघा हे पिलर्स, हे डोरची एंट्री हे आपल्या घरात असतात महाराजांच्या काळात बघा असं सगळं असतं डोरला आजूबाजूला. त्याचप्रमाणे इथे पण सगळं त्याच स्वरूपात आहे यार. हे अजून पण डोरच्या वरचं सेक्शन अजून पण आहे बघा हे डोर्स. जस्ट इमॅजिन हे वरती सेक्शन्स बघा हे कसं बनवलेलं आहे. पण फुल कार्विंगवाला सिस्टम आहे, पूर्ण कार्व केलेला सिस्टम आहे. केव्ज आहे बॅक साईडला ते आपल्याला जनरेट बघायचे आहेत. पण आपण इथे पाहू शकता इथे गव्हर्नमेंटनी सुविधासुद्धा केलेली आहे पाण्याची. आणि त्यानंतर इथे मला वाटतं हे टॉयलेट्स वगैरे त्या लोकांनी प्रिपेअर केलेले आहेत. तर छान ही अशी इनिशिएटिव्ह घेतलेली या लोकांनी. तर आता आपण त्या केव्जच्या टॉपवरती आलेलो आहेत आणि टॉप क्रॉस करून आपण त्याच्या दुसऱ्या सेक्शनला खाली जाणार आहोत. बिकॉज मी म्हटलेलं ना तुम्हाला की ह्याचे 4-5 सेक्शन्स आहेत आणि एक सेक्शन जो आहे तो एकदम बॅक साईडला आहे. तर आपण त्या बॅक साईडच्या पोझिशनला आता आपण जात आहोत. तिथे पण आपल्याला बघायचं आहे की काय नेमकं तिथे पण त्याच प्रकाराचे केव्ज बनवलेले आहेत की त्याच्यामध्ये काही डिफरंट तुम्ही अनुभवणार आहोत. तर आपण आता पोचलो होतो बॅक साईडला केव्जच्या. ओके सिम्बिलर फाउंडेशन तुम्ही इथेही पाहू शकता. हे बघा पण इथे तुम्ही हा फाउंडेशन पाहू शकता. हा ओरिजिनल खूप जुन्या काळाचा फाउंडेशन आहे हा फाउंडेशन. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकाराचं नवीन मरम्मत किंवा आपल्या परीने केलेला विषय नाही आहे. हा पूर्ण ओल्ड जुना फाउंडेशन आहे बघा. हा तसंच आहे अजूनपर्यंत आहे तसंच आहे.
इथे सुद्धा तेच सिमिलर डोअर्स तुम्ही पाहू शकता. आणि त्याच्यानंतर काही स्तूप मला इथेही खाली पडलेले सुद्धा आहेत रॉक बसाल्ट. बापरे, खतरनाक विषय हा. अशा प्रकारे हा एक आहे पाठी. अजूनही याच्या पुढे सुद्धा आहेत बऱ्याचशा गोष्टी. बापरे, दिस इज व्हेरी अनइमॅजिनेबल यार. मी कधीच नव्हतं आयुष्यात विचार केला की या सगळ्या गोष्टी पण इकडे आहेत. हे पाहू शकता तुम्ही इकडे यार. इथे पण सिमिलरली त्याच प्रकाराचा विषय आहे. आणि ह्याच्या लास्टला एक इथे विषय आहे. म्हणजे तुम्ही जाल तिथे पाहाल तिथे केव्जच केव्ज आहेत. हे आपल्यासाठी खूप नवीन अनुभव आहे. हे बघा, हे पण केव्स तसेच आहेत. प्रत्येक ठिकाणी काय ना काहीतरी नवीन नवीन विषय आहे. आणि तुम्ही पाहू शकता प्रत्येक ठिकाणाला असे जाळी मारलेला विषय आहे. ह्याच्यामध्ये पाणी डेव्हलप होतं, पाणी राहतं या सगळ्या गोष्टींमध्ये. आणि त्याच्यानंतर मग मला वाटतं ते पहिला कसला तरी युजेबल असते. म्हणजे तुम्ही पाहू शकता बघा कार्वेज. हे हाफ कट झालेल्या गोष्टी आहेत ज्या जुन्या पुढ्यांना काळायच्या असतील त्या. ही आम्ही आता एकदम टॉपवरती आलेलो आहे केव्सच्या. आणि जो व्ह्यू आम्ही आता पाहतोय ना, ते जर तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिलात ना, तो भाई इतका मन प्रसन्न होणार आहे तुमचा, इतका मन प्रसन्न होणार. एक मिनटं तुम्हाला तो व्ह्यू दाखवतो मी भाई. आपला एक नेपाळी मित्र आपल्याला भेटलेला, आपण बोललो ना, तो बघा तो पाटी त्याने घरी फोन लावलेला आहे. तो सांगायला लागला की बाई इथे इतकी एवढी सुपर्ब जागा आहे ना, त्यांनी सुद्धा त्याच्या आयुष्यात पाहिलेली नाही. आणि फुल नेपाळीत घरात बडबडून जोरजोरात ओरडत सांगतोय की बाई जबरदस्त आहे. तो बघा कसा व्ह्यू दाखवतो त्याच्या घरातल्यांना. तो बघा, खरंच यार या जागेला ना भाई 5 स्टार दिला पाहिजे माझ्याकडनं. मुंबईच्या हार्टमध्ये अशी जागा आणि असा व्ह्यू सोबत असणं ना, सुपर्ब आहे यार, सुपर्ब आहे, सुपर्ब. खरंच हे पाहिल्यानंतर मला असं वाटतं आयुष्य किती सुंदर आहे यार, किती सुंदर आहे. बस त्याच्याकडे पाहण्याचा आणि त्याला जगण्याचा विषय तुमच्याकडे पाहिजे. बिकॉज त्या आयुष्यामध्ये काहीतरी नवीन, काहीतरी एक्सपेरिमेंटल नसेल ना भाई, तुम्ही ती रुखी जिंदगी म्हणून काय होणार नाही तुमचा विषय. आयुष्याचे 2 पैलू आहेत. एक पहिली तो तिथे आहे, तिथे पूर्ण दगदगवाली जिंदगी आहे. दररोज उठा पटा मारा, त्या मोठमोठ्या बिल्डिंग, त्याच्या राहण्याचा रेंट भरा, ती ट्रॅव्हलिंगच्या गाड्या, त्यांची EMI भरा, लोन भरा, ते घर, ते हॉटेल. खरंच सांगतो, उठा, चादरीतून बाहेर पडा, बाहेर फिरायला जा, एक्सप्लोर करा, त्याशिवाय विषय नाही आहे. तर मित्रांनो, अजून एक गोष्ट इथे माहिती पडलेली आहे की ही जी गुफा आहे दॅट इज महाकालीची गुफा आहे. तर ही गुफा, परत कानेरी केव्ज आणि जोगेश्वरीमध्ये अजून एक गुफा आहे. तर ह्या तिन्ही गुफा एकमेकांना इंटरनली कुठेतरी लिंक आहेत असे इकडची लोकं म्हणतात. माईट बी असू शकतं, कारण की तिथे तुम्ही पाहू शकता प्रत्येक ठिकाणी जागोजागी खाली आहे ना पूर्ण पाणी साठलेलं आहे. त्याच्यामध्ये पूर्ण पावसाचं पाणी जमा झालं आहे. माईट बी ते वे आता ब्लॉक झालेले असेल किंवा ते आता वे कोणाला माहिती नसतील. पण त्या गोष्टींमध्ये जे त्यांनी मला सांगितलं की बाई हे तिन्ही गुफा एकमेकांना इंटरलिंक आहे, कदाचित ते असू शकतं. 100% नाही म्हणू शकत, पण ते कदाचित असू शकतं. इथे आल्यानंतर एक एक रहस्य जे कळत आहेत ना बाई, ते कधी कोणाला माहिती नव्हते, कधी मी स्वतः कधी पाहिलेले नव्हते. तर ते इथे आल्यानंतर सुपर्ब असं वाटतंय. प्रकारचं हे बनवलेलं आहे किंवा हे ऑलरेडी बनलेलं आहे, काफ केलेला विषय आहे. फायनली मित्रांनो, आपण ही संपूर्ण केव्स फिरून घेतलेली आहे. इकडच्या काही गोष्टी जाणून घेतलेल्या आहेत, काही ज्या गोष्टी माहीत नव्हत्या त्या अजून माहिती पडलेल्या आहेत. आणि एक छान असा अनुभव आपण आपल्या डोळ्यात बोलतात आपल्या एक माइंडमध्ये घेऊन गेलेलो आहे आज. आणि आय वुड रेकमेंड ईच अँड एव्हरी पर्सन वन्स अगेन की ही जी केव्ज आहेत विदिन दी हार्ट ऑफ अंधेरी, इथे या, व्हिजिट करा आणि ह्याच्या सगळ्या गोष्टी माहिती करून जा. बिकॉज ह्या सगळ्या गोष्टी खूप हिस्ट्रीच्या गोष्टी आहेत, खूप पूर्वी घडलेल्या गोष्टी आहेत. ते जर तुम्हाला आता पाहायला भेटतं आहे, तुमच्या डोळ्यांनी पाहायला भेटतं आहे, तुमच्या
जवळ पाहायला भेटतं, तर प्लीज पाहून घ्या. बिकॉज जिंदगी ना मिलेगी दोबारा, आप कल आ पाओगे नहीं आ पाओगे, कोणाला किसी को गॅरंटी नाही आहे. सो इट्स अ रिक्वेस्ट यू टू कम हिअर. काही कुठल्याही गोष्टींचा तुम्हाला प्रॉब्लेम असेल, जागा माहिती करायची नसेल, तरी मी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगून दिलेल्या आहेत. त्याच्याहून व्यतिरिक्त अजून काही जाणून घ्यायचं असेल तर मात्र मला कमेंट सेक्शनमध्ये सांगून द्या काय काय गोष्टी तुम्हाला पाहिजे आहेत, माहिती करून घ्यायची आहेत. ओके, सो लेट्स एंड अप आ व्लॉग इथेच. आणि इथेकडचा आस्वाद घेऊन आपण आता आपल्या घरी चाललेलो आहोत. एक दिवस एक विषयमध्ये असेच ट्यून राहा आणि अजून नवीन नवीन जागा आपण सर्च आउट करणार आहोत आणि तुम्हाला माहिती करून देणार आहोत. सो प्लीज स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट व्हिडिओ. आपण नवीन ठिकाणी जाणार आहोत आणि अजून एक नवीन गोष्ट घेऊन एक नवीन दुसऱ्यांचे. चलो मित्रांनो, बाय. हॅव अ व्हेरी नाईस अँड ब्युटिफुल डे अहेड.